यावेळी टाईम सांगेन तर रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि इकडे चिप्स बनवणं झालेलं आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पूर्ण 15 किलो बटाट्याचे चिप्स आहेत हे, म्हणजे थोडेसे बटाटे त्यामधले खराब झालेले होते. तरी पण 10-15 किलो तरी आहेत. पूर्ण बकेट टप्प भरलेलं आहे. पाणी टाकून ठेवलेले, म्हणजे कलर वगैरे चेंज होणार नाही. आणि सकाळीच हे शिजवणं आणि उन्हाला टाकणं, सकाळी ही सगळी कामं होतील. आता आलेली आहे मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी. दूध एक वेळा गरम केलेलं आहे. तसं तर आता उन्हाळा असल्यामुळे खूप लवकर खराब होतं ना दूध वगैरे, म्हणजे दूधच काय सगळ्याच वस्तू गरमीमुळे लवकर खराब होतात. तर आमटी वगैरे असली तर गरम करत राहायचं, दिवसातनं 2-3 वेळा, खराब होणार नाही संध्याकाळपर्यंत. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. आणि दूध पण खराब होऊ नये म्हणून 2-3 वेळा मी गरम करते. तर अगोदर मी दूध काढलेलं आहे आणि साय पण एका वेगळ्या तांब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि 10-15 दिवसाच्या नंतर मी लोणी काढत असते. आता इकडे साही काढलेले आणि दुधाचे जे तांबे आहेत ना ते वरती ठेवलेत खिडकीमध्ये. थोडंसं थंड झाल्यानंतर विरजू लावते, खूपच कडक दूध होतं. आणि आता रात्रीच्या जेवणामध्ये मला कैरीची चटणी बनवायची आहे. आता ना कैऱ्या येत आहेत मार्केटमध्ये आणि कांदे पण आता, म्हणजे सीझनच आहे हे चटणीचं, म्हणजे आंबे पण आणि कांदे पण, हे सगळं आता आलेलं आहे, ताजं ताजं येतं आहे. तर कांदे तरी आम्ही खूप सारे आणलेले आहेत, मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आणि आज आंबे पण आलेले आहेत. तर म्हणलं आज कैरीची चटणी बनवूया, मस्त भाकरी बनवूया. तर इकडं मी निवांत खाली बसून कांदे आणि कैरी चिरून घेत आहे इळतीवरती, म्हणजे वेळ जास्त लागणार आहे. आणि कांदे ना खूप तिखट आहेत, खूप रडवायचं काम करत आहेत. तर इकडं कांदे आणि कैरी मी जे ना साल काढून घेतलेले आहे आणि अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि मग एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तर झालेलं हे सगळं आता चिरून घेते आणि संग भाकरी पण मी करून घेते, म्हणजे ज्वारीची भाकर किंवा चपातीसोबत ही एकदम मस्त लागते. तर मी तर ज्वारीच्या भाकरीच बनवणार आहे, कारण आपल्या घरी सगळ्यांना भाकरच आवडते, चपातीपेक्षा भाकर आवडते. तर इकडं कांदे कैरी सगळं मी धुवून घेतलेलं आहे आणि संग भात बनत ठेवत आहे. आणि वरण पण मी गरम केलेलं आहे. आणि आजकाल म्हणजे भातावरती नाही, कुकरला ना मी टोपण लावत नाही, वरी काहीतरी ताटली वगैरे असं भांडं ठेवते, कारण एकदम असं भात होत आहे, खूपच चिपचिप होत आहे. म्हणून मी वरती ताटली वगैरे असं ठेवत आहे कुकरवरती. आणि ते अर्धवट शिजलं की मग शेवटला मी टोपण लावून एक शिटी काढून घेते, एकदम मस्त भात बनत आहे. तर इकडे मी कैरी अगोदर चिरून घेतलेली आहे, त्याची जी कोय असते ना ती वेगळी केलेली आहे. आणि मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या. आता कांदाही मी तसं चिरून घेते, म्हणजे कांदा जमेल तितकं बारीक चिरायचं आहे. आणि खलबतमध्ये चटणी वाटायची आहे, थोडीशी मेहनत घ्यायची आहे, कारण मिक्सरमध्ये चटणी तितकी व्यवस्थित होत नाही आणि टेस्ट पण तितका येत नाही. असं म्हणतात ना, ज्या वस्तूला जास्त मेहनत घेतो ती वस्तू खूप छान टेस्टी बनते, म्हणजे आपल्या मेहनतीचं फळ असतं ते. तर इकडे खलबत घेतलेला आहे आणि यामध्ये अगोदर मी 1 चमचा जिरं टाकलं आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि छान मी ते वाटून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये कैरी टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. शेंगदाणे जर हरले तर अगोदर टाकून वाटून घ्या, म्हणजे एक वेळा कैरी वगैरे टाकलं तर शेंगदाणे वाटणार नाही, त्यामुळे अगोदर वाटायचे आहेत. पण शेंगदाणे माझ्याकडे नव्हते, संपलेले होते, म्हणून मी काय केलं, इकडं बनवलेली चटणी टाकलेली आहे थोडीशी. आणि नंतर मी कांदे टाकलेले आहेत. छान इथं मिक्स करून असं मी वाटून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त बारीक कांद्याला करायचं नाही आपल्याला, फक्त मिक्स करायचं काम करायचे. अगोदर कैरी आणि जे मसाले वगैरे टाकायचे ते टाकले आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. नंतर ही जी वाटलेली चटणी होती ती टाकलेली आहे आणि कांदे टाकून फक्त मिक्स करायचं काम इकडे मी केलेलं आहे. तर बघू शकता मस्त अशी कैरीची चटणी बनलेली आहे. आणि आता ज्वारीच्या भाकरी मी बनवल्या आणि आता जेवण करूया. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे. बाहेरची सगळी कामं झालेली आहे, सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, फक्त गेट ओढायचं राहिलेलं आहे माझं. तर आता जाऊन ते अगोदर गेट वढून येते. आणि स्वयंपाकही लवकरच करायचं आहे मला. आणि आज एक्स्ट्रा म्हणजे चिप्स मला म्हणजे शिजवून घालायचे आहे, कारण चिप्स मी बनवलेले आहेत. टाईम सांगितलं यावेळेत 6:45 वाजत आहे सकाळचे, म्हणजे 7 वाजलेलेच आहेत आता, म्हणजे टाईम इतकं फास्ट जातं ना. आत्ताच मी बघितलेलं होतं की 6:45 झालेले होते. आणि आजचा वार सांगितलं, आजचा वार शनिवार आहे, तारीख आहे 4 एप्रिल. तर इकडे बघू शकता मी चिप्स काल बनवून ठेवलेले आहेत. बघा, रात्रभर पाण्यात ठेवलेलं होतं हे. तर आता हे शिजवून मला उन्हाला टाकायचं आहे. ऊन नाही आहे अजिबात. आता बघूया, थोड्या वेळानं ऊन आलं तर ठीकच आहे, नाहीतरी असं जर वातावरण असेल ना मग ते चिप्स खराबच होणार आहेत, कारण छान कडक ऊन लागणार आहे त्याला. तर मी शिजवून घेते, थोडंसं मीठ वगैरे टाकून. परत तुरटी पण वरती ठेवलेली आहे, ते स्टँड घेणं, ते तुरटी काढणं थोडंसं तामझाम आहे, पण काही नाही. चला करूया पटकन. देवपूजा वगैरे मी नंतर करणार आहे, अगोदर चिप्स चांगला घालायचे आहेत, मग नंतर देवपूजा ही ती कामं दिवसभर आपली चालतच राहतात. तर कुकरला मी डाळ लावलेली आहे, वरण भात अगोदर बनवणार आहे.
आणि मग चिप्स शिजवायला ठेवणार आहे मी. त्यालाही थोडासा वेळ लागतो, म्हणजे चिप्स बनवायला वेळ लागत नाही किंवा शिजवायला वेळ लागत नाही, पण चिप्स म्हणजे वाळू घालण्यासाठी एके घालायचे असतात ना, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. तर सकाळी यांच्यासाठी चहा बनलेला होता. हे सगळे कपं प्लेट सगळे इथंच ठेवलेले आहे. ते अगोदर मी आतमध्ये नेऊन ठेवलेले आहे. टी टेबल एक वेळा पुसून घेते. चिमण्यांना तांदूळ टाकलेले, त्यांची चिवचिव सकाळपासून सुरूच असते. म्हणजे त्यांची पिल्ले आहेत इथं. पाळण्यात घर केलेलं आहे, त्यानं घरटं केलेलं आहे खूप सुंदर, आणि त्यामध्ये पिल्ले ठेवले आहेत. म्हणजे ते काही दिसत नाही आहेत, पण दिवसभर चिवचिव आवाज येतो आणि रात्री पण येत असतो. तर थोडेसे तांदूळ मी त्यांना टाकलेले आहेत. तर झालेलं आहे. आता उन्हाळा पण आहे, तर आपण पाणी किंवा खाण्यासाठी तांदूळ पक्ष्यांना ठेवू शकतो, चांगलं असतं. तर इकडं कुकरला डाळ लावलेली आहे. अगोदर मी वरण भात बनवणार आहे, आणि जी बाकीचा स्वयंपाक आहे ती मी दुपारी बनवणार आहे. कारण आता मला घाई गडबड आहे चिप्स बनवण्याची, कारण ऊन पण तितकं व्यवस्थित नाही. दररोज ऊन असतं, पण आज अजिबात ऊन नाही आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करतो किंवा आपल्याला गरज आहे त्या गोष्टीची, ते आपल्याला त्या दिवशी भेटत नाही, असं आहे. दररोज ऊन राहतं, पण आज नाही आहे. तर असो, इकडं आता ही सगळी कामं करण्यासाठी मला एनर्जीची पण गरज आहे, म्हणून अगोदर मी इकडे चहा बनवून घेतलेला आहे, आणि चहासोबत टोस्ट पण घेणार आहे मी. कारण आता जेवणं खाणं इतक्या लवकर होणार नाही मला, फक्त चहा टोस्ट घेते आणि फुल एनर्जीसोबत कामाला लागते. तर इकडे डाळ पण शिजलेली आहे. तर अगोदर वेगळ्या भांड्यात काढले आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी गरम करून घेतलेलं आहे. तिकडे चिंच पण मी ठेवलेली आहे, म्हणजे पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतली. आणि अगोदर वरण भात झाल्यानंतर म्हणजे वेगळाच काहीच बनवणार नाही मी, फक्त इतकंच बनवणार आहे, कारण आता घाई गडबड खूप आहे, सगळं वेळेत करणं गरजेचं आहे. आणि तुरटी वरती ठेवलेली होती, स्टँड घेऊन आले आणि अगोदर मी ती तुरटी काढून घेतलेली आहे, कारण आता चिप्समध्ये तुरटी टाकायची, नाहीतरी कलर चेंज होतो चिप्सचा. तुरटी टाकल्यानं कलर चेंज होणार नाही, जशाल तसे आपले पांढरे शुभ्र चिप्स बनतात. तर इकडे तुरटी खूप सारी आहे, आणि असे मोठे मोठे पण खडे, त्याचे छोटे छोटे पण आहेत. तर छोटे खडे मी फक्त 3-4 घेतलेले, त्यामधले बाकीच्या सगळ्या वस्तू मी जागेत ठेवले आहेत, कारण किचनमध्ये खूप पसारा होतो. आणि जे मोठे पातेले आहेत ते पण मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेले आहेत, कारण असे मोठे मोठे भांडी इथं लागत नाही दररोज. कधीतरी अशी मोठी काही कामं करायची असली, जसं पापडाचं पीठ शिजवायचं आहे, किंवा जास्त प्रमाणात स्वयंपाक आहे, किंवा चिप्स वगैरे शिजवायचे आहेत, अशा वेळेतच लागतात. तर मी घेऊन आलेली आहे, आणि पाणी मी इकडं गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी घेतलं म्हणजे हे उकळायला जास्त वेळ लागणार नाही. इकडे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, आणि याच्यावरची झाकणी मी स्वच्छ धुवून घेतली, कारण तिकडे ठेवली होती त्यामुळे धूळ खूप झालेली होती. भांडे धुवूनच मी घेतलेले आहेत इकडं. आणि इकडे भात वरण हे पण बनलेलं आहे, फक्त टिफिन भरून ठेवायचं आहे. टिफिन भरून ठेवते आणि चिप्स बनवून वरती घेऊन जाते, म्हणजे आल्यानंतर त्यांनाही वेट करायला नको आणि मला पण डिस्टर्ब नको, म्हणजे त्यांचा अगोदर आवरून ठेवते मी. तर इकडं झालेलं आहे ते पातेलं मी ठेवलेलं आहे वरती, आणि पाणी गरम घेतल्यामुळे जास्त वेळ लागलेला नाही ती उकळी येण्यासाठी. आणि चिप्स बकेट मी घेऊन आलेली. चिप्स मी कसे बनवले तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर इकडं आता ही चिप्स पाण्यातलं काढून आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर झाकून ठेवल्यामुळे खूप लवकर उकळी आलेली आहे. आणि अगोदर यामध्ये मी तुरटी टाकलेली, फक्त 3-4 खडे मी तुरटी टाकली, जास्त टाकायची नाही आहे. आणि नंतर ती तुरटी काढून पण घ्यायची आहे. तर आणखीन थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊ. आणि ते जी तुरटी आहे ना, थोडीफार विरघळलेली आहे यामध्ये, आणि पाण्याचा कलर पण चेंज झालेले, एकदम पांढरशुभ्र पाणी दिसत आहे इकडे तुम्ही बघू शकता. आता तुरटीचे खडे जे टाकलेले होते ना, ते सगळी मी काढून घेतलेले आहेत पूर्णपणे, कारण जास्त तुरटी टाकण्याची गरज नाही आहे. सगळे खडे मी काढून घेतलेले आहेत. आता टाकूया चवीपुरतं मीठ, किंवा शिंदे आपण टाकू शकता. शिंदे संपलेलं आहे म्हणून मी मीठच टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं, आणि आता सगळे चिप्स काढून उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि जास्त वेळ शिजवायचं नाही, एकदम असे मऊसूत चिप्स करायचे नाही आहेत. इकडे सगळे चिप्स मी पाण्यातून काढून इकडे उकळत्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत, आणि झाकून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे वजन एक भांडं ठेवणार आहे, किंवा खलबत वगैरे, म्हणजे कसं आहे आता कुकरचं कसंही टोपण लावलेलं असतं पॅक, त्यामुळे लवकर शिटी होते. पण पातेल्यामध्ये मी ठेवलेलं आहे, चिप्स जास्त आहेत, आणि गॅसची आग एकदम कमी आहे, एकदम दिवा लावल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे काय केले, झाकणी मी ठेवली वरती, आणि वरती मी खलबत ठेवलेले वजनदार वस्तू, म्हणजे साईडनं हवा जाऊ नये आणि थोडंसं लवकरच शिजावं. तर इकडे ठेवलेलं आहे, आणि पाणी वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर वरती जाते अगोदर मी, आणि कपडा अंथरून येते अगोदर, म्हणजे ही छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात. या कामामध्येच आपल्याला थकवा खूप येतो, म्हणजे खूप आळस पण येतं एक वेळा की कधी करायचं, पण काही ऑप्शन नाही आहे. तर अगोदर मी देवपूजा करून घेते, म्हणजे स्वयंपाक मी दुपारी नंतर करेन, पण देवपूजेला लेट झालं तर ठीक वाटत नाही. आणि चिप्स घालण्यासाठी मला आरामात 10-11 तरी वाजणार आहेत, आणि देवपूजा करायला खूप लेट होणार आहे. अगोदर तर विचार केला होता की कुठलीच कामं करू नये, अगोदर चिप्स घालायचे, कारण ऊन पण तितकं व्यवस्थित नव्हतं. तर म्हणतात बघा, देवाला चिंता, आपण चिंता केल्यानं काही होत नाही, देवाच्या मनात जे आहे तेच होतं. तर आता ऊन यायला सुरुवात झालेली आहे, आणि ऊन नंतर खूप होतं, आणि गरमीमुळे चिप्स पण खूप लवकर हडकलेले होते. तर अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे, दीप पूजित केला, धूप लावलेली आहे.
आणि घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. तोपर्यंत चिप्स पण इकडं शिजलेले आहेत. तर तुळशीपूजन उमरापूजन मी करून आली आणि आता एक वेळा बघूया चिप्स कसे म्हणजे शिजलेले आहेत. तर बघू शकता एकदम परफेक्ट हे चिप्स शिजलेले आहेत. म्हणजे एकदम मऊसुद्धही असं करायचं नाही. आता बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत. तर आता काढून घेऊया. तर लाकडी दुर्डी घ्यायची किंवा जाळीचं टोपलं घेतलं किंवा एखादी चाळणी घेतली म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना ते सगळं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे. तर अगोदर मी वरती जाऊन कपडा अंथरून आलेले आहे. म्हणजे वरती माझ्या 2 येरझाऱ्या झालेले आहेत आतापर्यंत. आता चिप्स घेऊन जायचं आहे. इकडे ही ताटली पण खूप गरम झालेली होती. घाई गडबडीत मी अशीच काढली आणि चटका बसला हाताला. म्हणजे घाई गडबडीत असं होतं ना तसं झालेलं आहे. तर आता चिप्स मी इकडं ह्या जाळीच्या टोपल्यामध्ये काढून घेतले. जे हे पाणी आहे ना सगळं खाली वितळून जाईल. आणि खाली मी एक ताट ठेवलेलं आहे. म्हणजे जे हे पाणी आहे किचनभर होणार नाही, त्या ताटलीमध्ये जात आहे. म्हणून मी ताटली ठेवलेली आणि गरमागरम चिप्स इथं झारानं काढत आहे मी. आणि पाणी खूप जास्त होतं, चिप्स व्यवस्थित निघत नव्हते. म्हणून मी काय केलं, पाणी जे जास्त होतं ते हंड्यामध्ये काढलं आणि जे बुडाला थोडेसे चिप्स आहेत ते सगळेच मी थोडे थोडे करून काढून घेतलेत. म्हणजे थोडंसं लवकर ही कामं झाली. जेव्हा एकटीला करायचं असतं ना थोडंसं टेन्शन येतं आणि थोडंसं लवकर सुरुवात करावी लागते. तसं झालेलं आहे. तर इकडे सगळे एक्स्ट्रा पाणी निघून गेलेलं आहे. आता चिप्स घेऊन मी वरती जात आहे. तर अगोदर मी गेट दार सगळं बंद करून गेलेलं आहे. कारण आता टिफिन तर भरून ठेवलं पण आणखीन हे आलेले नाही आहेत आणि त्यांना फोन वगैरे मी केलेला नाही आहे. कारण आता मला पण कामाची तितकीच घाई आहे आणि त्यांना पण कामं असतील त्यामुळे आलेले नाहीत. तर म्हटलं त्यांना पण डिस्टर्ब करायचं नाही आहे आणि आपलंही टाईम वेस्ट करायचं नाही. कारण हे सगळं वेळेत करणं गरजेचं आहे. तर बघू शकता ऊन छान आहे, वातावरण पण छान आहे, पण हवा अजिबात नव्हती आज. नाहीतरी अशी भयानक हवा असते ना की सगळं उडून जातं. पण आज ठीकठाक आहे, तितकं व्यवस्थितच आहे वातावरण, तितकं बिघडलेलं नाही आहे. तर इकडं अगोदर मी थोडेसे चिप्स टाकलेले आहेत कपड्यावरती आणि एक एक चिप्स मी इकडं पसरून टाकत आहे. म्हणजे एकूण एकावरती पडू नये अशा पद्धतीनं. आणि ते शिजवलेले असतात त्यामुळे चिटकलेले पण असतात. तर एक एक काढून मी इकडे चिप्स घालत आहे ना, म्हणून भरपूर वेळ लागला. चिप्स वाळू घालण्यासाठी खूप मेहनत लागते खरंच. आपण चिप्स बनवतो, शिजवतो यामध्ये तितकी मेहनत लागत नाही. पण जेव्हा चिप्स घालायचं असतं ना, एक एक घालण्यामध्ये भरपूर वेळ लागतो. छोटे छोटे चिप्स असतात ना, तर खूप वेळ लागला. म्हणजे आरामात 1 घंटा तरी मला इथंच वरतीच गेलेला होता उन्हामध्ये. आणि ऊन खूप लागत होतं. अगोदर वाटलं की ऊनच नाही आहे, पण नंतर असं ऊन होतं ना, इतकी गरमी व्हायला लागलेली होती. तर बघू शकता सगळे चिप्स एकदम अशी म्हणजे एकावर एक एकही मी येऊ दिलेलं नाही आहे. म्हणजे कमी वेळात एकदम परफेक्ट हाडकले जातील. तर निवांत तिकडे बसून मी चिप्स घालत आहे सगळेच उन्हामध्ये अशा. आणि किचनमधली कामं तरी आता खूप सारी आहेत. भांडी वगैरे सगळे जमा करून ठेवलेले आहेत. आणखीन स्वयंपाक करायचा आहे, कपडे फरशी पुसणं. आज दिवसभर मी हीच कामं केलेली होती. म्हणजे कधी कधी असं होतं ना, मग ज्या दिवशी आपण एक्स्ट्रा कामं करतो त्या दिवशी ही कामं होतात. आता तसं तरी सगळ्यांच्या घरी हेच गोंधळ चालू आहे. उन्हाळी कामं सुरू आहेत, पापड वगैरे घालणं, चिप्स घालणं, डाळी करणं, सगळीच कामं. यामध्ये आपण दिवसभर खूप बिझी झालेलो आहोत. कारण सकाळपासून संध्याकाळ कशी होते ना समजत नाही. तसं तर म्हणतात की उन्हाळ्यात दिवस खूप मोठा असतो, पण मला तरी मोठा वाटत नाही. वेळ कसा जातो ते समजत नाही. तर इकडं सगळे चिप्स घालून झाले. एक कपडा भरला मी, दुसऱ्या कपड्यावरती थोडेसे घातलेले आणि सगळं मी कव्हर केलेलं आहे. कारण वानेर आले ना एकही ठेवणार नाही आहे तिथं, म्हणून पूर्ण कव्हर केलेले. बघू शकता धुरळा पण येणार नाही आहे आणि चिप्सही व्यवस्थित हडकले जातील. तर चला आता जाऊया खाली. आणि अगोदर मी निवांत बसून पाणी पिणारी, खूप गरमी आहे आणि मग त्यानंतर मी कामाला लागणार आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चिप्स कसे वाटले ते पण नक्की सांगा. तर इकडे सगळे मोठे मोठे पातेले जे आहेत ना ते मी आता अगोदर क्लीन करायला घेणार आहे. आणि जे पाणी मी काढलेलं होतं चिप्सचं ते सगळं मी इकडे टाकून देते आणि हांडी वगैरे घासून घेते. आणि ज्यूस पण बनलेला आहे. तर इकडं ह्यांना ज्यूस दिलेले मी पण घेतलेला आहे. म्हणजे गरमीच्या हिशोबाने ज्यूसच ठीक वाटतं. आजकाल चहा पिणं बंदच केलेलं आहे आम्ही. ज्यूस बनवून घेतो, दिवसातून एक वेळा ज्यूस बनतं मिक्स फळांचं. तर या सगळेजण छान असं गारगार मिक्स फळाचं ज्यूस एन्जॉय करायला. तर इकडे ज्यूस पिऊन झालेली बाकीची सगळी कामं माझी आवरलेली आहेत. नंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही, खूप लेट मला झालेला होता. तर बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.